आपल्याला कसं असतं, कोणाला रडताना बघितलं ना, हो माहिती आहे मला, असंच होणार होतं, मला माहीत होतं, तुला ते हे तर कमी आहे, याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे ओके. होतं. हां, बरोबर. तर मग तुम्ही किती पण ते नामस्मरण करा, जप करा, दॅट इज ऑफ नो यूज, इट्स झिरो. करेक्ट. एका जनावराला पण जर तुम्ही बघितलं ना की तो कुठेतरी अडकला आहे किंवा भुकेला आहे, जर तुम्ही त्याला जाऊन त्याला खाऊ घातलं, काही फीड केलं, तुम्ही सरळ देवाला दिलं. कारण कण कण में भगवान है. तो कुठल्या रूपमध्ये येणार, आपण म्हणतो साईबाबा म्हटल्यानंतर ते ते फेटा घालून कमंडल घेऊन आणि सटका घेऊन तसे येणार, तर तो कोणी पण ओळखेल त्यांना की हे साईबाबा आहेत म्हणून. बरोबर. तुमच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे का त्या कोपऱ्यात पण जर ते बसले असेल, बाईच्या रूपात, बाळाच्या रूपामध्ये, पुरुषाच्या रूपामध्ये, ते बघितल्याबरोबर तुम्हाला ते क्लिक होणार की ते माझे गुरु बसलेत बघा. बरोबर. आणि ते तेव्हाच होते जेव्हा आपण सर्व सामान, कोई बडा छोटा नाही है. तुमचा अनुभव श्रेष्ठ, माझा अनुभव काय आहे, अनुभवामध्ये काय होतं, मला बघ असं झालं होतं. अनुभव असतं. करेक्ट. तुम्हाला माहिती नाही, ज्यांनी अनुभव केला असतं ना त्याला विचारा किती आनंद होता. आपण कोण आहे सांगणार आहे का तुझी भक्ती मोठी का माझी भक्ती मोठी. राईट. तर बाबांनी एवढंच निरोप दिला आहे सगळ्यांसाठी का बाबा सबका मालिक एक है, तुम्हाला जे आवडते त्याला धरा, बरोबर. ज्याच्याशी तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता. आपण जसं आपले मित्र पण असतात ना, आपण सगळ्यांसमोर बसून रडू शकत नाही ना, हा मला जज करेल, तो मला जज करेल. पण आपला एक मित्र खास असतो की आपण कधी पण रात्री पण दुखवले असणार तर फोन करून जाणार, अरे मला ना तुला काहीतरी सांगायचं, मला हे त्रास झाला आहे. मग आपण रडून पण बोलतो, रागाने पण बोलतो, शिव्या पण घालतो. असा आपला एक सद्गुरू असला पाहिजे की रात्रीचे 2 वाजता पण जर तुला त्रास झाला तर तू त्याच्या पुढे जाऊन त्यालाच सांगणार रडून की तू मला हे दुखणं दिलं आहेस ना, हे बंद कर, मला तर सहन होत नाही आहे. करेक्ट. म्हणून हे जर आपण केलं ना तर हे कट्टरपंथी खतम होणार. हो, बरोबर. नाहीतर ते वाढतच जाणार. मी असा, तू तसा, माझे गुरु असे करतात, तुझे गुरु करतात का नाही ना, मग आमचे गुरु श्रेष्ठ आहेत. सगळे गुरु श्रेष्ठ आहेत. आणि तुम्ही जसा एक्सपिरियन्स सांगितलात तर ह्याचा अर्थ तर हा आहे की हे सगळ्या ज्या एनर्जीज आहेत ते ॲक्टिव्ह आहेत आणि आहेत. कारण तुम्हाला एक्सपिरियन्स, आणि जसं साईबाबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला म्हणजे भावंडांशी आता तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. हां, ते म्हणजे हे सर्व एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला पण अजून ती आतून हे झाली की जिथे मी पण आता भक्ती करतोय, अजून उत्सुकता आपण बोलतो ना, अजून जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे तुमचा अनुभव ऐकताना मला पण झाला की नाही, अजून मला डीपमध्ये प्रत्येक, असं नाही की जर मी नीम करोली बाबाचं करतोय तर त्यांचंच मी करणार, त्यांचं, शंकर महाराजांचं. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना एक स्टोरी आहे आणि काहीतरी गोष्ट आहे जी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तर खूप छान. आणि मी तेच आपल्या चॅनलवरती मॅक्सिमम अनुभवच असतात आणि मला पण ॲक्च्युली तीच आध्यात्मिकता लोकांपर्यंत पोचवायचे. आणि आज तुम्ही आलात आणि मला पण लिटरली तुम्ही सांगताना डोळ्यातून पाणी येत होतं की हे वेगळंच होतं काही. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स प्रत्येक सद्गुरूंनी दिले आणि ते वेलकम तुमचं जे होत होतं त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ते ओळखता येत होतं, कारण की तुमचं ते मन साफ होतं. आणि जसं एक ठिकाणी तुम्ही म्हटलात की नीमकरोलीला गेल्यावरती त्यावेळी तो एक तुम्हाला ओळखता नाही आलं, कारण त्यावेळी तुमच्या मनामध्ये तशा ते गोष्टी चालू होत्या. म्हणजे आपल्याला पण हे ओळखता नाही येत, कारण आपल्या मन आपलं तेवढं क्लिअर नाही आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याला ओळखता नाही येत. पण मी खूप ग्रेट आहे की आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या चांगल्या गोष्टी आज आपल्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाल्यात. मला एवढंच सांगायचं होतं की माणसाने
खरी भक्ती कशी करावी. हे नाटकं वगैरे नाही करायची. का ईस्ट फेसिंगच बसायचं, वेस्ट फेसिंगच बसायचं, साऊथ इज नॉट गुड, वो यम का डायरेक्शन आहे. आपण म्हणतो की सगळीकडे ईश्वर आहे, कणकण मी आहे, मग साऊथमध्ये पण ईश्वर असलाच पाहिजे. यम बसत असेल, मी हे नाही डिनाय करत आहे, पण तिथे पण देव आहे ना. मग हे ते आसनच घालून बसायला पाहिजे, उपवासच करायला पाहिजे का. तो म्हणतो खाऊन पिऊन पोट भरून माझी भक्ती कर. नाहीतर उपाशी पोटी वास आला, किचनमध्ये काहीतरी शिस्त आहे, लको लको लको, राम 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 राम, पटापटापटा, नाही तर संपून जाईल, नाश्ता संपेल, थंड होऊन जाईल. करेक्ट. तुम्ही तृप्त व्हा पहिलं आणि मग त्याची भक्ती करा. मग तुम्हाला दुसरं काही सुचणार नाही. नाव युअर फुल, युअर सॅटिस्फाईड, सेट अँड डू द नाम जप. तुम्ही हे म्हणता मला साईबाबाची अजून आरती येत नाही, मला पुस्तक लागतं ओके त्यांची आरती गायला. लोक मला म्हणतात, एका माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की आमची ना ते माताची चौकी करतात ना, त्याच्यामध्ये आम्ही त्यांची फिमेल लोकांची ती टोळी आहे. ते म्हणायला लागले हल्ली काय ना सगळीकडे बाबांचं पण खूप व्हायला लागलं, तर लोक त्या माताच्या चौकीमध्ये बाबांची पण भजनं घालतात. ओके. तर तुम्ही या ना. मी तिला म्हटलं मला तर बाबांची आरती पण येत नाही. तर म्हणजे काय म्हणते. म्हटलं हो, कारण मी हे स्तोत्र वाच ते स्तोत्र वाच नाही, माझ्या आतमध्ये नुसतं साईराम 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 हेच चालतं आणि त्याला तेच पाहिजे. करेक्ट. त्याने मला अजून सांगितलं नाही की थोबाडीत मारून का अजून तुला आरती कशी नाही आली, एवढी वर्ष झाली दर गुरुवारी करतेस आरती, पण ते पुस्तक घेऊन मला कंठस्थ होत नाही. कारण सतत असं मला वाटतं माझ्या आतमध्ये चिंतन होत आहे साईराम साईराम साईराम, मग मला हे सगळं करायची गरज काय. बरोबर आहे. कधी असं झालं तर गाणी लावली, बाबांची भजन लावली आणि आपलं काम चालू आहे घराचं. पण काही लोक, हे पण मी तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत सांगते का, भक्तीचा ढोंग नाही करायचं. काय काय बायकांना मी बघितलं आहे, वैतागल्या चला देवळात जाऊन बसतो. ओके. पण जाऊन बसणार, पण देवाशी बोलणार नाही. ही काय साडी घाली आण, तिने काय दागिने घातलेत, ती काय गॉसिप करते आहे, आज कोणी काय प्रसाद दिला आहे, भटजी काय करतो आहे. तू वैतागून देवळात आली आहेस, मग देवाला बघ ना, देवाशी बोल. बरोबर. तिकडे तक्रार कर की मला मन शांत कर म्हणून. हे सगळीकडे बघून आणि तुझं मन खराब होत आहे. अरे तिने एवढे दागिने, माझ्याकडे तर अजिबात नाही आहेत, किती लक्की आहे ना ती. झालं, तू 10% वैतागून आलेली, इकडे येऊन 50% झालं. मग म्हणते मी कुठेही गेली ना तरी माझं मन शांत होत नाही. मंदिरात जाऊन पण फायदा नाही होत आहे. कसं होणार. देवाला ओळखायचं आहे तर पहिलं हे स्थिर व्हायला पाहिजे. बरोबर. मी जेव्हा माझ्या गुरुने मला दुसऱ्या गुरूंशी इंट्रोड्यूस करून दिला ना, तर माझे घरचेच लोक काय म्हणायचे माहिती, अरे बापरे अभि तो बाबा बाबा बस, बाबा बाजू में, अभि दुसरीकडे. जेव्हा शंकर महाराजांचं वगैरे तुम्ही सगळं शंकर महाराजांचं, स्वामींचं, सगळीकडे, तर सगळ्यांनी सांगितलं बताओ भटक गई, बाबा गए अभी सब जगह पे इधर उधर उधर. मी म्हटलं बाबा जर माझ्या गुरुला काही प्रॉब्लेम नाही आहे, तो मला म्हणतोय बाबा माझे गुरुभावांची पण भेट तू, तर तुम्हाला काय त्रास होतोय बाबा. तुमची भक्ती किती प्रबळ आहे ते देवाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगेन नो देव माझ्याशी बोलतात, हे ना देव हे आहे, पण जेव्हा तुमच्यावर असा प्रसंग येतो तर तुम्हाला काय उत्तर आहे तेच कळत नाही. तुम्ही देवाकडे बघता तरी तो तुम्हाला उत्तर देत नाही, ते तुमची भक्ती कुठे गेली मग. बरोबर. तुम्ही 10 माणसांकडे धावणार, त्या बुवाकडे, ह्या बुवाकडे, त्या बुवाकडे, अहो मला हे प्रॉब्लेम झाला आहे, ह्याचं सोल्युशन काय. जर तुमची भक्ती खरी आहे ना तर तुम्हाला सोल्युशन तुमचा सद्गुरूच देणार, तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. ही ओळखली पाहिजे की आपली खरी भक्ती आहे किंवा नाटकी भक्ती आहे. का आपण आपलं म्हणतो ना आपलं डेली रुटीन, खायचं, भांडी घासायची, कपडे धुवायची, आंघोळ करायचं, तर देवाचा दिवा पण लावायचा. हो मी रोज दिवा लावते बाबा, रोज दिवा लावते, एक दिवस चुकत नाही. पण नुसता दिवा लावतेस ना, कधी बोललीस का त्याच्याशी.
मन मोकळं केलंस का? कधी त्याची तो काय बोलतो तुला ऐकू येत आहे का? नाही येत ना, म्हणजे तुझी भक्ती अजून त्या लेवलला गेलीच नाही आहे. तू स्वतःलाच मूर्ख ठरवतेस की मी करते. की मी करते. खरं मी सांगते, माझं पर्सनल अनुभव आहे. जेव्हा मला पहिलं साईबाबांचं सान्निध्य लाभ झाला तेव्हा माझी वय 28 वर्षाची होती, 28. तर 28मध्ये काय तुम्ही देवाचं वगैरे करता, तेव्हा ते यू आर सो बिझी विथ द मटेरियलिस्टिक वर्ल्ड. देवधर्म तर लास्ट ऑप्शन, म्हातारपणी करूया. 45-50च्या नंतर ना म्हातारपणी करूया. तुम्हाला माहिती आहे का पुढच्या क्षणी तुम्ही आहात की नाही आहात? करेक्ट. आज एवढे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहेत. लोक फ्लाईटमध्ये बसतात, त्यांनी कुठे जातात माहीत नाही. का आपण आपला वेळ वाया घालावा? तुम्हाला नाही कोणाला प्रेज करायचं ना, तर क्रिटिसाइज पण नका करू. करेक्ट. भक्ती सरळ मार्गाने करा, स्वच्छ मन ठेवा, सगळ्या जीव प्राण्यांना एक दृष्टीने बघा. तुम्हाला त्याच्यातच देव दिसणार. तुम्हाला तो वरून खाली येऊन तसं त्रिशूल वगैरे घेऊन, धनुष बाण घेऊन वगैरे नाही भेटणार. हे ओळखता येणार पाहिजे. हे ओळखलं ना तुम्ही, तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज नाही आहे का मला ही प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन काय आहे, आतूनच तुम्हाला सोल्युशन मिळणार. चांगल्या गोष्टी आज आपल्या प्रेक्षकांना समजल्यात. तर ताई, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि इतका इम्पॉर्टंट तुम्ही गोष्टी आज ॲड केल्यात. तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, जसं मी अगोदरही तुम्हाला म्हटलो आहे की शेअर करा इथं येऊन पॉडकास्टमध्ये, म्हणजे इतर लोक, ज्या लोकांना आपण म्हणू शकतो की ज्यांना नॉलेजची गरज आहे, ॲक्च्युअलमध्ये आध्यात्मिकताबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांना पण ही गोष्ट कळेल आणि तुमचेही अनुभव लोकांपर्यंत पोहोचतील. तर मी कॉन्टॅक्ट नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद ताई. थँक्स अ लॉट. थँक्यू. साईराम. मला हा आवडला असेल पॉडकास्ट तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम साईराम. साईराम.